नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गवारीच्या शेंगा सुक्या बनवणार आहे. तर यासाठी इथं गवारीच्या शेंगा मी निसून घेतलेल्या आहेत. बारीक काप करून घेतलेत. आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तर दोन्ही बाजूचे देठ काढून मी इथं कट करून घेतलंय. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता या सुक्या भाजीसाठी मसाला तयार करायचा. इथं अद्रकचे 2-4 तुकडे घेतलेले आहेत. लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. एक हिरवी मिरची आणि थोडंसं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. आता थोडीशी कोथिंबीर आणि एक कढीपत्ता घेतलेला आहे, एक तिरंबी. आता ह्याच्यात अर्धा चमचा जिरे टाकले. आता एकदम बारीक असं वाटण वाटलेलं आहे, बघू शकता. आता सर्व एकजीव करून घ्यायचं हे वाटण आणि फोडणीमध्ये टाकायचे. आता इकडे गॅसवर मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. ह्याच्यात तेल टाकायचे. 1 ते 1.5 पळी तेल टाकायचे. आता तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे थोडेसे. आता आता वाटलेला जी मसाला आहे ते याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तेलामध्ये. व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे त्याच्यामुळे मी दाखवलेलं नाही. आणि याच्यात गवारीच्या शेंगा तेलामध्ये परतून घेतल्या. चवीनुसार मीठ टाकायचे. आता ह्याला असंच 1-2 मिनिटं असं तेलामध्ये छान असं शेंगा मऊ होऊ द्यायच्यात आणि नंतर याच्यात गरम पाणी टाकायचे सर्व सामान टाकल्यावर. आता घरगुती काळा तिखट 1 चमचा टाकलेला आहे. गरम मसाला पण टाकायचा याच्यामध्ये. धने जिरे पावडर टाकून घ्यायचं. तुम्हाला जर ही भाजी थोडीशी सरभरीत करायची असेल तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचे आणि थोडंसं गरम पाणी टाकून सरभरीत ठेवण्यासाठी पण ही भाजी एकदम छान लागते. आता ह्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. तर ही मसाला आणि शेंगा छान मऊ व्हाव्यात त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी टाकलंय. आता याला झाकण ठेवायचे. थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणखी. आता 1 मिनिटभर याला झाकण ठेवायचे. आता 1 मिनिटानंतर बघू शकता थोडंसं पाणी राहिलेलं आहे. आता पूर्ण पाणी आटेपर्यंत याला असं झाकून ठेवायचे. आता इथं छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर बघू शकता. तर ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही. आवडत असेल तर टाकलं तरी चालते. आता इथे एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.